नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. एका आलिशान बंगल्याच्या लॉनमध्ये एक भव्य विवाह सोहळा सुरू होता. शहरातील सगळे नामांकित VIP गेस्ट या विवाहासाठी खास आमंत्रित होते आणि सगळे वेळात वेळ काढून या लग्नाला देखील उपस्थित होते. कारण लग्न कुण्या साध्या सुध्या व्यक्तीचं नव्हतं, तर लग्न होतं एका नामांकित डॉक्टर, हार्ट आणि सर्जन देवांश देसाई यांचं. वरात वाजत गाजत लॉनमध्ये आली. देवांश IT मध्ये चालत स्टेजवर आला आणि आपल्या नववधूची वाट पाहत उभा होता. काही मिनिटातच त्याची नववधू गाथा सरपोतदार समोरूनच चालत आली. लाल रंगाचा गोल्डन वर्क असलेला सुंदर लेहंगा, डोक्यावरती सेम रंगाची नेटची ओढणी जिच्या काठावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं होतं, माथ्यावरती मोठी बिंदी, नाकामध्ये लांब नथ, हरणीसारखे मोठे टपोरे डोळे आणि त्यावरती जाडसर पापण्या, कोरीव भुवया आणि कपाळावरती छोटीशी मरून रंगाची टिकली आणि गुलाबाच्या पंखुडीप्रमाणे असणाऱ्या ओठांवरती डार्क रेड न्यूड लिपस्टिक, गळ्यामध्ये भरगच्च हिऱ्या मोत्यांचे दागिने, मेहंदीनं रंगलेले हात आणि त्यावरती सुंदर स्टोनची बिंदी आणि पाठीमागे लाल रंगाचा भरगच्च चुडा, पायामध्ये छुनछुन वाजणारे सोन्याचे पैंजण. तिच्या पायाखाली गुलाबाच्या पाकळ्या पडत होत्या आणि आकाशातून चमचमणारे तारे तिच्या अंगावर पडत होते. एक सुंदर राजकुमारी सारखी ती दिसत होती. ती स्टेजपाशी येताच देवांशनं समोर येत तिच्यासमोर हात केला आणि तिने एक गोड स्माईल करत त्याच्या हातात हात देऊन हळूच स्टेजवर चढली. नजर लागावी अशी सुंदर जोडी दिसत होती त्यांची. देवांशच्या माईनं त्यांना पाहून त्यांचा लोभ करत हाताची बोटं मोडली. वधूवर लग्नाच्या विधी पार पाडत होते. गाथाच्या गळ्यामध्ये देवांशने त्याच्या नावाचं मंगळसूत्र बांधलं आणि भांगेमध्ये कुंकू भरलं. आता दोघेही फेऱ्यांसाठी अग्नीसमक्ष उभे राहिले. एकमेकांचा हात हातात घेऊन दोघांनीही पहिल्या फेऱ्यासाठी पाय उचललेच होते की स्टेजवर धावत त्याचा बॉडीगार्ड आला आणि त्याच्या कानात काहीतरी सांगून बाजूला झाला. देवांश रागानं गाथाकडे पाहत होता. गाथाला काहीच समजलं नाही. त्यानं रागानं गळ्यातील हार तोडून टाकला आणि डोक्यावरचा फेटा काढून खाली फेकला. सगळे काय झालं या आविर्भावात त्याच्याकडे पाहत आपसात कुजबुजत होते. काय झालं जावई बापू? गाथाचे बाबा संग्राम सरपोतदार पुढे येत बोलले. तुमच्या मुलीला विचारा. देवांश गाथाकडे पाहून रागानं बोलला. संग्रामने आपल्या मुलीकडे पाहिलं, परंतु तिचा चेहरा देखील गोंधळलेला होता. देवांश असं का बोलतोय हे तिलाही कळत नव्हतं. काय झालं देव? गाथा त्याच्या हाताला धरून बोलली आणि त्यानं रागानं तिचा हात झिडकारला तशी ती दचकली. हाऊ डेअर यू! तुझी हिंमत कशी झाली असं वागण्याची माझ्यासोबत? माझ्याशी लग्न करण्यासाठी तू या थरडा गेलीस? किती नीच आहेस तू! आणि म्हणतेस काय झालं? देवांश रागानं लालबुंद होत बोलला. देव, हा काय प्रकार आहे? त्याची माई त्याला खडसावून विचारू लागली. माई, आता नाही, आता बस झालं. या मुलीनं तुला गोड बोलून तिचा हेतू साध्य केलाय, आता बस. देवांश रागात बोलला. जावई बापू, अहो झालं तरी काय? तुम्ही याचे चार चौघात आमच्या मुलीचा अपमान का करताय? संग्राम हात जोडून बोलले. देवांशने लग्नाला जमलेल्या लोकांवरती एक नजर टाकली आणि रागानं भटजीच्या हातातील माईक घेतला. आय एम सॉरी लेडीज अँड जेंटलमॅन, आता हे लग्न होऊ शकणार नाही. तुम्ही सगळे वेळात वेळ काढून या लग्नाला उपस्थित राहिलात यासाठी मी तुमचा आभारी आहे, परंतु आता हे लग्न होणं शक्य नाही. देवांश असं म्हणताच सगळे जागेवरनं उठून उभे राहिले. गाथा तर त्याचे बोल ऐकून एकदम सुन्नत झाली. देवांश, काय बोलतोयस तू? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? त्याचा मित्र शिव त्याला बोलला. डॉक्टर साहेब, अहो झालं तरी काय? आमच्या मुलीनं अशी कुठली चूक केली म्हणून तुम्ही तिला इतकी मोठी शिक्षा देताय? संग्राम वैतागत बोलले. बर्बाद केलं तुमच्या मुलीनं मला. विश्वासघात केलाय माझा. खेळ मांडला तिनं माझ्या आयुष्याचा. देव दात ओठ खात बोलला. देव? गाथा डोळ्यात पाणी आणून त्याला बोलली. तिला तर काहीच समजत नव्हतं. शट अप! देवांश तिला घृणास्पदपणे पाहत बोलला आणि तिथून निघून गेला. डॉक्टर साहेब, जे काही गैरसमज आहेत ते आपण बसून बोलून दूर करू, पण असं भरल्या मांडवातनं लग्न मोडून जाऊ नका. अहो माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. संग्राम त्याच्या पाठीमागे जात हात जोडून बोलले. आय एम सॉरी मिस्टर सरपोतदार, माझा नाईलाज आहे. तुमच्या मुलीच्या कृत्याची शिक्षा तुम्हालाही मिळते.
पण आता हे लग्न कधीच होणार नाही, मला माफ करा. देव बोलला आणि ताड ताड पावलं टाकत लॉनच्या बाहेर पडला. देव माझा ऐक देव. शिव त्याला समजावत त्याच्या मागे जात होता, परंतु देवांश कुणाचं काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानं ड्रायव्हरला फोन केला आणि त्याचा ड्रायव्हर गाडी घेऊन लगेचच त्याच्या समोर आला. बॉडीगार्डने त्याच्यासाठी दरवाजा उघडला आणि देव त्यात बसून निघूनही गेला. जमलेल्या सगळ्या पाहुणे मंडळींना संग्राम आणि गाथासाठी फार वाईट वाटत होतं. त्यांना सांत्वना देत एक एक करत सगळे गेस्ट तिथून निघून गेले. माफ करा सरपोतदार साहेब, आज देव जे काही वागला ते खूपच भयंकर होतं. त्याच्या या वागण्यासाठी आम्ही तुमची अगदी मनापासून माफी मागतो. जमल्यास आम्हाला माफ करा. माई दिलगिरी व्यक्त करत बोलली आणि एक वार गाथाकडे पाहून तिथून निघून गेली. गाथाच्या वडिलांना हा अपमान सहन झाला नाही आणि ते चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. बाबा, गाथा त्यांना पाहून ओरडली. बाबा उठा ना, काय झालं? समीर. माया गाथाची मोठी बहीण तिच्या नवऱ्याला ओरडून बोलली. बाबा काय झालं? कोणीतरी पाणी आणा प्लीज. समीर आजूबाजूला पाहून बोलले. एका नोकरानं त्यांना पाणी आणून दिलं. समीरनं पाणी त्यांच्या चेहऱ्यावर मारलं, पण काहीच उपयोग झाला नाही. मग समीरनं त्यांना नोकरांच्या मदतीनं गाडीत ठेवलं आणि गाडी हॉस्पिटलकडे घेतली. बिचारी गाथा रडत तिथेच जागीच बसली. तिच्या मैत्रिणी तिला सावरत होत्या, परंतु गाथा मात्र मोठमोठ्यानं रडत होती. आज सकाळपासून किती खुश होती ती. तिच्या स्वप्नातला राजकुमार, ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केलं, ज्याला सर्वस्व अर्पण केलं, त्यानंच आज त्याची साथ सोडली होती. भर मांडवात तिच्या प्रेमाचा अपमान करून लग्न अर्ध्यावर सोडून तो निघून गेला होता. आता जाणून घेऊयात की नक्की यातील पात्र आहेत तरी कोण कोण. देव देसाई या कथेचा नायक आहे. तो पेशाने एक नामांकित डॉक्टर आणि हार्ट सर्जन आहे. इरावती देसाई म्हणजेच त्याची माई आजी. शिव त्याचा जिगरी यार. हमराज आणि पेशाने तोही डॉक्टरच आहे. गाथा सरपोतदार या कथेची नायिका. संग्राम सरपोतदार एक मोठी हस्ती. त्यांना 2 मुली, माया आणि गाथा. समीर देशमुख संग्रामचा विश्वासू आणि मायाचा नवरा. लग्नानंतर घरजावई झाला, पण अत्यंत इमानदार आणि प्रेमळ व्यक्तिमत्व. इकडे समीर संग्रामला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्यानं डॉक्टरांना आधीच कल्पना दिली होती. डॉक्टरांनी लगेचच संग्रामला चेक केलं तर त्यांना हार्ट अटॅक आलाय हे समजलं. लगेचच त्यांचे ब्लॉक काढायचं ठरलं. त्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांना हरवण्यात आलं. समीर, बाबा कसे आहेत? माया पाठीमागनं दवाखान्यात येत त्याला विचारू लागली. माया रिलॅक्स, ते ठीक आहेत, समीर तिला समजावत बोलला. कुठे आहेत ते? त्यांना भेटायचंय मला, ती रडत बोलली. माया, बाबांना हार्ट अटॅक आलाय, डॉक्टर आहेत त्यांच्यासोबत, समीर तिला समजावत बोलला. काय? माया अत्यंत घाबरून बोलली. डोंट वरी, त्यांना काही होणार नाही, मी त्यांना काही होऊही देणार नाही, समीर डोळ्यात पाणी आणून बोलला आणि मायानं त्याला रडतच मिठी मारली. गाथा कशी आहे? समीरनं काळजीनं विचारलं. माहीत नाही, तू बाबांना घेऊन निघालास तर मीही तुझ्या मागे आले, माया डोळे पुसत बोलली. समीरनं लगेचच गाथाला फोन लावला, जो तिच्या मैत्रिणीनं उचलला. हॅलो, समीर बोलला. जिजू, मी आशू बोलते. आशू? गाथा ठीक आहे ना? समीर काळजीनं बोलला. नो जिजू, ती सारखी रडतीये, बाबांजवळ यायचं म्हणतीये, आशू डोळ्यात पाणी घेऊन बोलली. आशू नीट ऐक, बाबांना हार्ट अटॅक आलाय, त्यांच्यावरती ऑपरेशन चालू आहे, परंतु याबद्दल गाथाला काही करता कामा नये. तू तिच्या सोबतच राहा, तिला अजिबात एकटं सोडू नकोस, समीर बोलला. तुम्ही काही काळजी करू नका जिजू, आम्ही सगळे आहोत गाथासोबत, तुम्ही काकांची काळजी घ्या, आशू रडत बोलली. थँक्यू बाळा, मी नंतर फोन करेन तुला, असं म्हणून समीरनं फोन कट केला. तर मग मित्रांनो, ही नवीन कथा आपण सुरू करतोय. तर मग जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही लव्ह स्टोरी, या लव्ह स्टोरीची सुरुवात आणि आजचा हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.